हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघायचं आहे यमी अशी फ्रुटी घरीच कशी बनवायची, त्याची अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आणि लगेच लगेच बनून जातं। चला तर मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात। हे बघा, मी घेतलेला आहे इथं पूर्ण एक जो कच्चा आंबा असतो तो घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत या पद्धतीने। आता इथं माझा जो कच्चा आंबा आहे तो जास्त आंबट नाही, त्यामुळे मी एक घेतलेला आहे। इथं मी पिकलेले 2 आंबे घेतलेले आहेत आणि त्यांचा छान व्यवस्थित काप तयार करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत। आता इथं जास्त आंबट जर आंबा असेल तर थोडासा कमी वापरा, कारण कसं होतं जास्त मग आंबट होण्याची शक्यता असते। चला तर आता काय करायचं, एक छान अशी कढई घ्यायची जाडबुडाची, त्यामध्ये घालायचा अर्धा ग्लास पाणी आणि हे पाणी छान उकळू द्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीनं पाणी छान व्यवस्थित उकळलं की यामध्ये घालायचे आहे जे आपण तयार केलेले काप होते आंब्याचे, ते सर्व यामध्ये घालायचे आहेत आणि छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता इथं काय करायचं, पहिलं 5 मिनिट झाकण लावून छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस तर अगदी सोपी आहे, तुम्हाला अगदी लगेच कळेल। चला तर इथं आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत, तर बघूयात आपलं छान वाव मस्त असं शिजलेलं आहे ना। मी इथं अगदी मीडियम फ्लेम ठेवलेली आहे, त्यामुळे छान व्यवस्थित शिजलेलं सुद्धा आहे आणि पाणीसुद्धा जास्त कमी झालेलं नाही। चला तर आता यामध्ये घालायचं आहे थोडीशी साखर। आता साखर घालताना बघा, जर तुमचा पिकलेला आंबा जास्त गोड असेल तर थोडीशी कमी साखर लागते आणि जर जास्त गोड नसेल तर जास्त साखर लागते। हे बघा, इथं मी घातलेलं आहे 2 चमचे साखर आणि छान व्यवस्थित परत एकदा 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। आता इथं माझी 5 मिनिटं झालेली आहेत, एकूण 10 मिनिटे मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित आता तुम्हाला मी दाखवते सुद्धा किती छान असं शिजलेलं आहे। आता हे बघा, या पद्धतीनं आता जो कच्चा आंबा असतो की नाही तो अगदी छान शिजला पाहिजे, अगदी याच पद्धतीने तुम्हाला जे मी दाखवते बघा। हे पहा, होते की नाही छान व्यवस्थित शिजल्यासारखं दिसते की नाही। हे बघा किती छान अशी स्मूद असं बाहेर येते की नाही त्याचा गरा। तर इथं आता हे छान शिजलेलं आहे, तर हे थंड होण्यासाठी आपण इथं ठेवायचं आहे। पहिलं रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण वरतीच ठेवायचं आहे, त्यानंतर एक अर्धा तास हे छान व्यवस्थित फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर परत मग हे मिक्सरला छान बारीक करायचं आहे। आता बघा, इथं अर्धा तास झालेला आहे, तर मी हे फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे। चला तर आता हे छान व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेऊयात, अगदी छान असा आपला ज्यूस तयार होईल। आता यामध्ये थोडंसं मी पाणी घालत आहे, पाणी घातल्यामुळे कसं कन्सिस्टन्सीसुद्धा मेंटेन होते ना। हे बघा किती छान असा ज्यूस तयार झालेला आहे बघा, अगदी आता ह्याला ज्यूसच म्हणायला पाहिजे बरं का, फ्रुटी अजून नंतर तयार होणार आपली। चला तर आता हे छान व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, व्यवस्थित गाळून घेतला। हे बघा, हे जो आपल्या कच्च्या आंब्याचा जो वरचा भाग आहे किंवा साल आहे ती सर्व अशी या पद्धतीनं सेपरेट होऊन जाते आणि आपल्याला छान व्यवस्थित असा स्मूद असा आपल्याला ज्यूस खाली मिळून जातो। चला तर आता इथं मी फटाफट तुम्हाला दाखवते, या पद्धतीनं सेपरेट करून घ्यायचं आहे। आता कोण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। अगदी छान अशा रेसिपीज वाटल्या तर शेअरसुद्धा नक्की करायचं आहे तुमच्या फ्रेंडसोबत आणि फॅमिलीसोबत। चला तर हे बघा, तुम्हाला छान वाटलं का, किती छान अशी स्मूद अशी प्युरी तयार झालेली आहे बघा खाली। चला तर आता हे कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मी इथं एक बर्फाचा तुकडा घातलेला आहे आणि अगदी थंड चिल्ड वॉटर घातलेलं आहे। चला तर आता झाली ना फ्रुटी आपली तयार, छान दिसते की नाही।